आता एक मोठी बातमी सांगलीमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येते। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांचं ठिय्या आंदोलन सध्या सुरू असल्याचं कळतंय। कवठे महाकाळ पोलीस ठाण्यांसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येतंय। संजय काका पाटील आणि कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आसिफ, नेमकं काय प्रकरण, का आंदोलन करण्यात येत आहे? प्राजक्ता, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील आणि त्यांच्या आई म्हणजे विद्यमान आमदार सुमनताई पाटील हे कवठे महाकाळ पोलीस ठाण्याच्या समोर हे आंदोलन करतायत। त्यांनी आरोप केलेला आहे की माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना मारहाण केली आहे। संजय काका पाटील यांनी काही मारहाण केली असा त्यांचा आरोप आहे आणि त्यांच्यावर कारवाई करा म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि युवक रोहित पाटील आणि सुमनताई पाटील हे आंदोलनावर बसले आहेत। तर ही यामागे पार्श्वभूमी अशी आहे की कवठे महाकाळ नगराध्यक्षाचा राजीनामा दिला, त्यानंतर निवडी होणार आहेत आणि त्यासाठी या राजकीय हेतूपासून मारहाण झाल्याचा त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आमदार या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहेत की संजय काका पाटील यांच्यावर कारवाई करा म्हणून। प्राजक्ता, बरं आसिफ, या संदर्भात पोलीस प्रशासनाने काय भूमिका घेतलेली आहे आणि संजय काका पाटील यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? संजय काका पाटील यांनी प्रतिक्रिया देतो सांगितलेलं आहे की कारण त्यांनी म्हणलंय की ते अजून त्या ठिकाणी पोलिसांनी दिलेलं नाही आहे, परंतु ठिकाणी पोलिसांनी कारवाई करा म्हणून हे आंदोलन सुरू आहे सध्या तरी। आणि ज्यावेळी काका आपली बाजू मांडतील त्यासाठी बाजू ऐकून घ्या आणि नंतर माझी मी बाजू आणतो असं काकाकडनं सांगण्यात आलेलं आहे। या आंदोलकांची पुढची भूमिका नेमकी काय आहे आसिफ? यानंतर त्यांच्या मध्ये की काकांनी जे काही मारहाण केले अय्याज मुल्ला यांच्यावर कारवाई करावं, त्याच पद्धतीनं अय्याज मुल्ला जे माजी नगराध्यक्ष त्यांच्या आईने सुद्धा मारहाण केली आणि काकांवर गुन्हा दाखल झाला बाबा तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि आमदारांची भूमिका आहे। आसिफ, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।